नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साकार एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय। पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय एक रिक्रुटमेंट न्यूज घेऊन, ज्या की समजा 11 पब्लिक सेक्टर बँका आहेत, त्याच्यापैकी एक युनियन बँक ऑफ इंडिया। ऑल इंडियामध्ये यांच्या बऱ्यापैकी ब्रांचेस आहे आणि बाहेर सुद्धा ब्रांचेस आहे। या बँकेने जे की क्रेडिट ऑफिसरचं आणि IT ऑफिसरचं नोटिफिकेशन जे आहे त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे। त्याच्यामध्ये जवळपास ऑल इंडियामध्ये 500 वॅकन्सीज त्यांनी डिक्लेअर केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये IT ऑफिसरच्या 250 वॅकन्सीज आणि क्रेडिट ऑफिसरच्या ज्या आहे त्या जवळपास 250 वॅकन्सीज ज्या आहेत त्या आहे। आता यासाठी एज्युकेशन काय लागतं, यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे ग्रॅज्युएशन प्लस MBA फायनान्स, जे की क्रेडिट ऑफिसरची रिक्रुटमेंट आहे याच्यासाठी, आणि जे की IT ऑफिसर आहे याच्यामध्ये ज्यांचं B झालेलं IT मध्ये MCA झालेलं आहे किंवा MSc झालेलं आहे, जे की समजा IT मध्ये, तेच विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात। आता अप्लाय कोणी करायचं याबद्दल मी थोडं बोलणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आपलं जे काही समजा व्हिडिओ लेक्चर स्टार्ट करण्याच्या अगोदर समजा जे काही समजा प्रायव्हेट सेक्टर मध्ये जॉब करताय, ज्यांनी ग्रॅज्युएशन प्लस MBA केलेलं आहे परंतु चांगलं जे काही लुक्रेटिव्ह पॅकेज जे आहे ते नाहीये, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय, या क्रेडिट ऑफिसर साठी अप्लाय करायचंय। आणि जे काही IT मध्ये काम करतायत किंवा लेटेस्ट त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि त्यांना चांगला जॉब नाहीये, चांगलं पॅकेज नाहीये, अशा विद्यार्थ्यांनी जे IT ऑफिसर साठी काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो, अप्लाय करायचं। समजा आता तुम्ही म्हणाल एक्सपिरियन्स दिलेला आहे त्या ठिकाणी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स डिझायरेबल आहे, कशासाठी, IT ऑफिसर साठी। मग मल्टीनॅशनल कंपनीचाच एक्सपिरियन्स पाहिजे का, असं नाहीये विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी कोणत्याही कंपनीचा एक्सपिरियन्स चालून जाईल IT ऑफिसर साठी। त्यासाठी फक्त तुम्ही काय करा, अप्लाय करा। जे जे विद्यार्थी समजा या पोस्ट साठी एलिजिबल आहे, क्रेडिट ऑफिसर साठी आणि IT ऑफिसर साठी, ज्यांचं MBA फायनान्स झालेलं आहे आणि चांगला जॉब नाहीये, पॅकेज चांगलं नाहीये आतापर्यंत, त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या एक्झामला टार्गेट करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो। ओके, आणि या जे की समजा प्रोबेशनरी ऑफिसरची रिक्रुटमेंट होते, याच्यापेक्षा क्रेडिट ऑफिसरचा जॉब चांगला आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या। या ठिकाणी तुम्हाला क्रेडिट म्हणजे या ठिकाणी लोन सँक्शन करण्याचं काम आणि ऑथॉरिटी जे आहे ते मिळणार आहे, त्यामुळे एक चांगला जॉब म्हणून या तुम्ही बघितलं पाहिजे आणि या ठिकाणी अप्लाय केलं पाहिजे आणि ग्रॅब ही जी अपॉर्च्युनिटी आहे ती ग्रॅब केली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। मी सुरुवात करताना आता या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं, नंतर एज लिमिट काय आहे, नंतर एक्झामचा पॅटर्न कसा आहे, नंतर सर्व्हिस पॅथ जो आहे समजा ग्रोथ कशी आहे, या सगळ्या गोष्टी मी 1 बाय 1 या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। त्याकरता व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा। आणि जे काही समजा MBA फायनान्स वाले विद्यार्थी आहे, सध्या प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतायत परंतु चांगलं पॅकेज नाही, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही काय करा, शेअर करा। आणि जे IT मध्ये काम करताय समजा किंवा ज्यांचं लेटेस्ट IT झालेलं आहे त्या विद्यार्थ्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही पोहोचा। एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे बँकिंग सेक्टर मधले आणि तुमच्या फील्ड रिलेटेड जॉब तुम्हाला भेटणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातले विद्यार्थी IT ऑफिसर युनियन बँकेमध्ये आणि क्रेडिट ऑफिसर ची संधी जी आहे ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचा। मी सगळ्या गोष्टी 1 बाय 1 या ठिकाणी क्लिअर करतोय। त्याकरता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता वॅकन्सीज ज्या आहेत त्या वॅकन्सीज कशा आहे, या ठिकाणी असिस्टंट मॅनेजर क्रेडिट, ओके, ही एक वॅकन्सीज आणि असिस्टंट मॅनेजर IT ही एक वॅकन्सीज आहे। आता या ठिकाणी 250 वॅकन्सी दिलेल्या आहेत, टोटल 500 वॅकन्सीज आहे। मग यांनी सगळं सांगितलेलं आहे की आमची पब्लिक सेक्टर बँक आहे, सरकारी बँक आहे, ओके, हिचं ऑफिस जे आहे ते मुंबईला आहे त्यांनी सांगितलं, आणि पॅन इंडियामध्ये आम्ही प्रेझेंट आहे आणि बाहेर सुद्धा ओव्हरसीज सुद्धा प्रेझेंस आहे असं त्यांनी सांगितलंय। यांना तुम्हाला क्रेडिट ऑफिसर आणि असिस्टंट मॅनेजर म्हणून काय करायचंय, रुजू करून घ्यायचं आहे। त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन पुढे सांगितलेलंच आहे, पण त्याच्या अगोदर वॅकन्सीज कशा आहे असिस्टंट मॅनेजरच्या आणि असिस्टंट मॅनेजर ITच्या। ओके, या ठिकाणी जर आपण क्रेडिट ऑफिसरचा विचार केला तर SC साठी 37, SC साठी 18, OBC साठी 67, EWS साठी 25 आणि जनरल कॅटेगरी साठी आहे 103। नंतर VI साठी आहे 2, नंतर HI साठी 3, जे काही बेंचमार्क डिसेबिलिटी आहे, OC साठी 3 आणि MOD साठी 2 आहे। नंतर इकडे IT ऑफिसर साठी जे आहे SC साठी 37, नंतर ST 18, नंतर OBC 67, EWS 25, नंतर जनरल कॅटेगरी 103 आणि इकडे सुद्धा VI साठी 2, नंतर HI 2, 3 आणि OC 3 आणि MOD 3 आहे। ओके, आता या ठिकाणी सांगितलं त्यांनी की जे लोकांचं सिलेक्शन होणार आहे त्यांना ऑल इंडियामध्ये कुठेही तुम्हाला काय केलं जाईल, प्लेसमेंट दिल्या जाईल। ज्याच लोकांनी अप्लाय करा की जे कुठेही जॉब करण्यासाठी तयार असेल, अशाच लोकांनी काय करायचंय, अप्लाय करायचंय असं त्यांनी सांगितलं। सिलेक्टेड कॅन्डिडेट कॅन बी पोस्टेड ॲट एनी ब्रांच ऑफिस ऑफ द थ्रू आउट इंडिया ॲट सोल डिस्क्रिप्शन असं त्यांनी बोललेलं आहे। त्यामुळे ज्या लोकांचं
कुठेही जॉब करण्याची तयारी आहे अशाच विद्यार्थ्यांनी, गरजू विद्यार्थ्यांनी काय करायचंय, अप्लाय करायचंय या ठिकाणी त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. मग यासाठी ऍप्लिकेशनची डेट जी आहे ते कधीपासून स्टार्ट झालेली आहे, साधारणतः 30 एप्रिल पासून ऍप्लिकेशन डेट जी आहे स्टार्ट झालेली आहे आणि 20 मे 2025 पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. ओके, ज्या लोकांनी अजून पण अप्लाय केलेलं नाहीये त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, अप्लाय करायचं. विद्यार्थ्यांनो चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, त्यामुळे ऍप्लिकेशन जे आहे ते लास्ट डेट जे आहे ते 20 मे आहे. नंतर या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशनचा मुद्दा तुम्हाला सांगतोय. या ठिकाणी असिस्टंट मॅनेजर JM, ज्युनियर मॅनेजर ग्रेड स्केल 1 यामध्ये ग्रॅज्युएट कोणत्याही डिसिप्लिन मधून ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि ओके कोणत्याही डिसिप्लिन मधून ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. आणि त्याच्या सोबतच CA, CMA, CWA पाहिजे किंवा समजा ग्रॅज्युएशन सोबतच काय पाहिजे, 2 वर्षाचा फुल टाइम MBA कोर्स तुम्ही केलेला पाहिजे. ते लोक या ठिकाणी अप्लाय करू शकतात. कशासाठी, असिस्टंट मॅनेजरसाठी. फक्त इथे सांगितलं पोस्ट क्वालिफिकेशन वर्किंग एक्सपिरियन्स इन अ पब्लिक सेक्टर बँक किंवा बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट मध्ये ज्याला एक्सपिरियन्स असेल त्याला प्रेफरन्स दिला जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु एक्सपिरियन्सची गरज नाहीये, लक्षात ठेवा. तुमचं ग्रॅज्युएशन प्लस MBA असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. ग्रॅज्युएशन प्लस CA, CMA, CWA कंपनी सेक्रेटरी असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. परंतु एज्युकेशन जे आहे फुल टाइम झालेलं पाहिजे तेच विद्यार्थी इथे अप्लाय करू शकता. एक्सपिरियन्सची गरज आहे का, नाही. फक्त त्यांनी सांगितलं की आम्ही एक्सपिरियन्स वाल्यांना काय करू, प्रेफरन्स देऊ. ओके, तर हे झालं असिस्टंट मॅनेजर क्रेडिट ऑफिसर साठी. नंतर IT ऑफिसर साठी एज्युकेशन काय लागतं, फुल टाइम B, ओके, नंतर बीटेक, नंतर MCA, MSc IT, नंतर MTech 5 years इंटिग्रेटेड MTech, नंतर डिग्री इन कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, IT इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्स, नंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, नंतर डेटा सायन्स, नंतर मशीन लर्निंग, AI सायबर सिक्युरिटी फ्रॉम युनिव्हर्सिटी. या फील्ड मधून ज्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते विद्यार्थी या ठिकाणी असिस्टंट मॅनेजर साठी अप्लाय करू शकतात. ओके, आणि त्यांनी सांगितलं मिनिमम 1 वर्षाचा या ठिकाणी काय पाहिजे, एक्सपिरियन्स पाहिजे. मल्टीनॅशनल कंपनीचा पाहिजे का, नाही. कोणत्याही कंपनीचा चालून जाईल, फक्त एक तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे. आणि याच्या सोबत जर तुमच्याकडे समजा हे असेल क्लाउड सर्टिफिकेट, नंतर सर्टिफाइड क्लाउड सिक्युरिटी प्रोफेशनल, नंतर सिस्को सर्टिफाइड नेटवर्क, नंतर CA डेटा एनालिसिस सर्टिफिकेशन लाईक, नंतर डेटा इंजिनिअरिंग, नंतर डेटा सायन्स, डेटा एनालिटिक्स, नंतर सर्टिफिकेशन ऑफ OCA, नंतर API मॅनेजमेंट, म्हणजे यांना प्रेफरन्स दिला जाईल. असं की कंपल्सरी नाहीये की याचं सर्टिफिकेशन पाहिजेच म्हणून. ओके, फक्त एवढं कंपल्सरी आहे की तुमचं जे काही बीटेक, MCA, MSc, नंतर MTech 5 year इंटिग्रेटेड MTech, नंतर डिग्री कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स, नंतर याच्यामधून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे आणि त्याच्यासोबत एखाद्या कंपनीचा तुम्हाला 1 वर्षाचा जॉब केलेलाचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे. मग मल्टीनॅशनल कंपनी पाहिजे का, नाही. ओके, तर कोणत्या फील्ड मधून पाहिजे, या फील्ड तुमच्या समोर दिलेलं आहे की एवढ्या फील्ड मधून तुमचा एक्सपिरियन्स असेल 1 वर्षाचा जॉब केलेला तर ते विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. क्लिअर आहे. तर हे झालं IT ऑफिसर साठी विद्यार्थी मित्रांनो. ओके, मग या ठिकाणी त्यांनी एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या बाबतीत सांगितलं. MBA चा फुल फॉर्म दिलेला आहे, MMS चा फुल फॉर्म दिलेला आहे, MSc चा फुल फॉर्म दिलेला आहे, MCA चा फुल फॉर्म दिलेला आहे. हे तुम्हाला माहितीच आहे. ओके, त्याबद्दल मी जास्त काही चर्चा करत नाहीये. क्लिअर आहे. चला पुढे. नंतर एज्युकेशन झालं तर एज क्रायटेरिया काय आहे, एज क्रायटेरिया जो आहे साधारणतः 1/10/2024 पर्यंत 1/10/2024 पर्यंत तुमचं 1/4/2025 पर्यंत, हे आपण चुकीना मिस्टेक ना राहून गेलं, 1/4/2025 पर्यंत 1/4/2025 पर्यंत मिनिमम 22 वर्ष कंप्लीट पाहिजे आणि मॅक्झिमम 30 वर्षापेक्षा जास्त नको. कोणासाठी, जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यासाठी. नंतर ओबीसी साठी मॅक्झिमम 33 वर्षापेक्षा जास्त नको आणि SC ST साठी 35 वर्षापेक्षा जास्त नको आणि PWD कॅन्डिडेट जे आहे यांच्यासाठी 40 वर्षापेक्षा जास्त नको. मिनिमम किती वर्ष पाहिजे, 22 वर्ष सर्व कॅटेगरीसाठी. कधीपर्यंत, 1/4/2025 पर्यंत. ओके, 1/4/2025 पर्यंत काय पाहिजे, मिनिमम 22 वर्ष आणि मॅक्झिमम जनरल कॅटेगरीसाठी 30 वर्ष आणि ओबीसी साठी 33 वर्ष, SC ST साठी 35 वर्ष आणि PWD कॅन्डिडेट साठी 40 वर्ष. एवढ्या वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, मग सर यासाठी फीस किती असेल, तर फीस जे आहे थोडी जास्त आहे. जे की समजा जनरल OBC EWS यांच्यासाठी आहे 1180 रुपये आणि SC ST कॅन्डिडेट जे आहे यांच्यासाठी आहे 177 रुपये, 177 रुपीज. ओके, सगळे इंटिमेशन चार्जेस, GST वगैरे सगळं कन्सिडर करून जे आहे ती फीस तुमच्या समोर आहे. ओके, तर ही फीस आहे विद्यार्थी मित्रांनो. मग सर नाशिक सेंटर आहे का, ऑल इंडियामध्ये सेंटर, महाराष्ट्रामध्ये नाशिक सेंटर आहे का, आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्या
या ठिकाणी नाशिक सेंटर आहे, त्यामुळे ही एक संधी आपल्याला आहे की नाशिक सेंटर उपलब्ध असल्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी या ठिकाणी एलिजिबल आहेत त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, अप्लाय करायचंय. एक्झामचं सेंटर नाशिक आहे आणि सिंगल एक्झाम आहे, डबल एक्झाम आहे का नाही, एकच एक्झाम द्यायची आहे, नंतर इंटरव्ह्यू द्यायचा आहे. पुढे मी तुम्हाला सांगतो एक्झाम बद्दल. क्लिअर. नंतर आता एक्झामचा पॅटर्न कसा आहे बघा. स्ट्रक्चर ऑफ द एक्झामिनेशन्स यामध्ये त्यांनी सांगितलं की ते 4 पार्ट 2 केलेले, पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 1 मध्ये जे आहे ऍप्टीचा पार्ट आहे आणि पार्ट 2 मध्ये जो आहे प्रोफेशनल नॉलेज रिलेव्हंट टू द पोस्ट, म्हणजे ज्या पोस्ट साठी तुम्ही अप्लाय करताय त्या पोस्ट साठी जो सब्जेक्ट प्रोफेशनल नॉलेज आहे त्याच्यावर तुम्हाला 75 क्वेश्चन विचारले जाणार आहे. बघू मग. क्वांटिटी अप्टिट्यूड जो आहे 25 क्वेश्चन 25 मार्काला. नंतर रिजनिंग, लॉजिकल रिजनिंग 25 क्वेश्चन 25 मार्काला. नंतर इंग्लिश लँग्वेज 25 क्वेश्चन 25 मार्काला आणि या कंपोजिट टाइम दिलाय 75 मिनिट्स. आणि जे प्रोफेशनल नॉलेज आहे, समजा तुम्ही एमबीए फायनान्स असाल तर एमबीए फायनान्स बद्दल 75 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाईल, 150 मार्क त्यासाठी असेल. तुम्ही आयटी असाल तर त्याच्यावर 75 क्वेश्चन तुम्हाला विचारलं जाईल, त्याचं वेटेज जे आहे ते 150 असेल. टोटल 150 क्वेश्चन असेल आणि 225 मार्क. या ठिकाणी टाइम असेल तुम्हाला 150 मिनिटं, प्रोफेशनल नॉलेज साठी 75 आणि ऍप्टी साठी आहे 75. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि टेस्ट जे आहे इंग्लिश लँग्वेज सोडून बाकीचे जेवढे की सब्जेक्ट आहे ते सगळे सब्जेक्ट 2 लँग्वेज मध्ये उपलब्ध असेल, इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही लँग्वेज मध्ये उपलब्ध असेल. ओके. आणि एक्झाम मध्ये चेंजेस करण्याचे, एक्झाम डेट फिक्स करण्याचं सर्व अधिकार जे आहे युनियन बँकेला काय आहे, अधिकार आहे. त्यामुळे युनियन बँक जे आहे जेव्हा एक्झाम मध्ये चेंजेस करायचा असेल तर त्यांनी तो अधिकार जो आहे तो राखून ठेवलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ज्या गोष्टी आम्हाला चेंजेस करायच्या असेल तर आम्ही सगळं आमच्या वेबसाईटवर unionbankofIndia.co.in याच्यावर आम्ही टाकत जाऊ. तुम्ही सतत त्याला काय करत राहायचं, व्हिजिट करत राहायचं टाइम टू टाइम. ओके. काही चेंजेस असेल तर त्याच्यावर तुम्ही बघून घ्यायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे. क्लिअर आहे. तर हा झाला एक्झामचा पॅटर्न. ओके. सर्व आयटी साठी सुद्धा आणि एमबीए फायनान्स वाल्यांसाठी सुद्धा. तर हाच एक्झामचा पॅटर्न असेल. प्रोफेशनल नॉलेज 75 क्वेश्चन 150 मार्काला असेल आणि जे की ऍप्टी आहे ते 75 क्वेश्चन 75 मार्काला. या ठिकाणी जास्त वेटेज जे आहे ते प्रोफेशनल नॉलेजचं आहे. ज्यांचा आपलं एमबीए फायनान्स करताना चांगला अभ्यास केलेला आहे त्यांच्यासाठी खूप फायद्याचं आहे. आयटी करत असताना ज्यांनी आयटीचा चांगला अभ्यास केलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप फायद्याचं आहे, कारण 150 मार्क या ठिकाणी आहे आणि ऍप्टीला फक्त 75 मार्क आहे. त्यामुळे सिलेक्शनचे चान्सेस ज्यांचा चांगला अभ्यास आहे ग्रॅज्युएशन करत असताना त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. ओके. नंतर या ठिकाणी पेनल्टी फॉर रॉंग आन्सर तर 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. जय माता दी करायचंय का नाही, तर 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे सर्व क्वेश्चन साठी. ओके. नंतर पुढे ग्रुप डिस्कशन, नंतर पर्सनल इंटरव्ह्यू. याबद्दल मी सांगतोय की ग्रुप डिस्कशन जे आहे ते 50 मार्काचा असेल. नंतर मिनिमम क्वालिफाईंग मार्क जे आहे जनरल कॅटेगरीसाठी 25 आणि जे की SC ST जे आहे यांच्यासाठी आहे 22.5. ओके. नंतर जो पर्सनल इंटरव्ह्यू तुमचा होईल यामध्ये पर्सनल इंटरव्ह्यू सुद्धा तुमचा साधारणतः तो होईल 50 मार्काचा. ओके. आणि त्याच्यानुसार तुमचं जनरल आणि ओबीसीचं सुद्धा काय केलेलं ते कट ऑफ डिसाइड केलं जाईल. ओके. 50 मार्काचा तुमचा काय होईल पर्सनल इंटरव्ह्यू होईल. ओके. जीडी झाल्यानंतर जर जीडी तुमचा सॅटिस्फाईड झाला तरच तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू घेतला जाईल, अन्यथा पर्सनल इंटरव्ह्यू तुमचा घेतला जाणार नाही. हे लक्षात ठेवा. ग्रुप डिस्कशन जर चांगलं झालं तरच पर्सनल तुमचा इंटरव्ह्यू होईल. आणि इथे पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा तुम्हाला 25 मार्क जनरल आणि ईडब्ल्यूएस साठी लागेल मिनिमम. आणि जे काही समजा रिझर्व्ह कॅटेगरीचे उमेदवार आहे यांच्यासाठी सुद्धा 25 मार्क जे आहे ते कंपल्सरी विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. तर हे झालं ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यूच्या बाबतीत. ओके. आणि एक्झामचा पॅटर्न जो आहे रिटर्नचा ऑब्जेक्टिव्हचा मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. ओके. आता इथे डिस्क्रिप्टिव्ह आहे का नाहीये, लक्षात घ्या. डिस्क्रिप्टिव्ह आहे का नाहीये, फक्त या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह आहे पूर्णपणे. डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम पॅटर्न नाहीये. इंग्लिश मध्ये सुद्धा आहे का नाहीये, पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह एक्झाम पॅटर्न आहे. त्यामुळे सगळ्यांनी टार्गेट करा विद्यार्थी मित्रांनो. ओके. आणि जीडीपीचं मी तुम्हाला सांगितलं. आता या कंडिशन दिलेल्या आहे फायनल सिलेक्शनच्या बाबतीत. यामध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन अँड पर्सनल इंटरव्ह्यूचा जर त्यांनी म्हटलं की जर आम्हाला असं करायचंय की आम्हाला एक्झामच घ्यायची नाही, आम्हाला फक्त काय करायचंय तुमच्या क्वालिफिकेशनवर तुम्हाला इंटरव्ह्यू साठी बोलवायचंय. ओके. ऑनलाईन एक्झामिनेशन अँड पर्सनल इंटरव्ह्यू इज कंडक्टेड मेरिट लिस्ट ऑफ कॅन्डिडेट बेस्ड ऑन द एग्रीगेट मार्क्स ऑब्टेन बाय देम इन ऑनलाईन एक्झामिनेशन अँड पर्सनल इंटरव्ह्यू विल बी प्रिपेअर्ड अँड डिसेंडिंग ऑर्डर फॉर द रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीज. त्याचं म्हणणं आहे की जर आम्ही ऑनलाईन एक्झाम्स आणि पर्सनल इंटरव्ह्यू कंडक्ट केला समजा, तर ऑनलाईन एक्झाम्स आणि पर्सनल इंटरव्ह्यूचं जे आहे
ऍग्रिगेट काढलं जाईल त्याच्यानुसार, आणि जे काही कॅटेगरी आहे समजा जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस यांचं डिसेंडिंग ऑर्डर नुसार तुमचं काय केलं जाईल, मेरिट लिस्ट लावलं जाईल. त्याच्यानुसार वॅकन्सी नुसार, नंबर ऑफ वॅकन्सी नुसार तुमचं सिलेक्शन डिसाईड केलं जाईल. नंतर त्यांचं म्हणणं आहे की ऑनलाईन एक्झामिनेशन नॉट कंडक्टेड आणि ओनली पीआय कंडक्टेड. जर त्यांनी म्हटलं की आम्हाला ऑनलाईन एक्झाम घ्यायची नाही, फक्त आम्हाला काय करायचंय, इंटरव्ह्यू घ्यायचे आणि याच्या मार्फतच आम्हाला सिलेक्शन करून घ्यायचे, ओके, तर त्या सुद्धा ऑनलाईन एक्झाम इज नॉट कंडक्टेड, द फायनल सिलेक्शन विल बी मेड थ्रू पर्सनल इंटरव्ह्यू. इन अ सच केस मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ द मार्क्स ऑब्टेन इन पर्सनल इंटरव्ह्यू. म्हणजे नुसतं पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये जे मार्क मिळाले तुमचे त्याच्यानुसार डिसेंडिंग ऑर्डर नुसार जनरल कॅटेगरी, ईडब्ल्यूएस, ओबीसी याच्यानुसार तुमचं सिलेक्शन होईल. त्यांचं म्हणणं आहे की ऑनलाईन एक्झामिनेशन नाही घ्यायचं. नंतर जीडी आणि पर्सनल इंटरव्ह्यू कंडक्ट केले, समजा आम्ही ऑनलाईन एक्झाम घेतली नाही आणि जीडी आणि डायरेक्ट तुम्हाला जीडी आणि पर्सनल इंटरव्ह्यूचा कॉल आला समजा, तर जीडी आणि पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये जे काही मार्क्स येतील त्याच्यानुसार मेरिट नुसार तुम्हाला घेतलं जाईल, हे लक्षात ठेवा. डिसेंडिंग ऑर्डर जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी. क्लिअर आहे, ओके. तर हे जर तरच्या गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. जर एक्झाम कंडक्ट केली तर अशा पद्धतीने, जर फक्त त्यांनी इंटरव्ह्यू कंडक्ट केला तर अशा पद्धतीने, आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला एक्झाम घ्यायची नाही, फक्त जीडी आणि पीआय घ्यायचं, तर या पद्धतीने असेल. क्लिअर आहे, ओके. चला पुढे. मग सर आम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट लागतील? सिलेक्शन झाल्यानंतर पहिलं प्रिंट आउट द व्हॅलिड इंटरव्ह्यू कॉल लेटर, ओके. नंतर व्हॅलिड सिस्टम जनरल प्रिंट आउट ऑनलाईन ऍप्लिकेशन हे लागतं कंपल्सरी, ओके. नंतर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ. आता डेट ऑफ बर्थचं प्रूफसाठी तुम्हाला जे काही समजा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे ते कंपल्सरी लागेल. नंतर फोटो आयडेंटिटी प्रूफ. फोटो आयडेंटिटी प्रूफ मध्ये तुम्हाला जे काही समजा आधार कार्ड, पॅन कार्ड जे असेल ते. नंतर सगळं जे काही सेमिस्टर आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या त्याच्या मार्कशीट तुम्हाला लागेल. प्रॉपर डॉक्युमेंट फ्रॉम बोर्ड, युनिव्हर्सिटी. नंतर लेटेस्ट कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते लागेल. ओबीसी कॅटेगरी कॅन्डिडेट्स, एससी, एसटी, ओके. नंतर पुढे कॅन्डिडेट्स बिलॉंग टू ओबीसी कॅटेगरी बट कमिंग अंडर क्रिमियर of if their caste does not find place in the central list are not entitled OBC reservation. त्यांचं म्हणणं आहे की जर तुमचं ओबीसी मध्ये आहे परंतु उत्पन्न जास्त आहे 8 लाखापेक्षा, तर त्या विद्यार्थ्यांना इथे ओबीसी मध्ये कन्वर्ट केलं जाणार नाही, ओके. नंतर इन्कम ॲसेट सर्टिफिकेट लागेल जे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, ओके. नंतर जे डिसेबल्ड आहे त्यांचे डिसेबिलिटी सर्टिफिकेट लागेल. नंतर कोणत्याही सर्टिफिकेटचं तुम्हाला जे आहे ते फॉर्मॅटमध्ये लागेल. या ठिकाणी जे दिलेलं आहे त्या आपल्या डिटेल नोटिफिकेशन मध्ये आपण टाकलेलं आहे सगळं. त्याकरता तुम्ही आपलं जे टेलिग्रामचं चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही बघून घ्या डिटेल नोटिफिकेशन, ओके. नंतर यामध्ये सिलेक्शन झाल्यानंतर जो काही करिअर पॅथ आहे, ग्रोथ कशी आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर या ठिकाणी बघा, कॅन्डिडेट सिलेक्टेड इन द अबोव रिक्रुटमेंट प्रोसेस विल बी रिक्रुटेड स्पेशलाइज सेगमेंट, ओके, इन द बँक, ठीक है. नंतर देयर करियर path in the subject category will be as per the bank's extend promotion policy after which they will be allow participate in the promotion in the bank higher grade scale 1, okay, scale 2, scale 3, scale 4. म्हणजे या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट झाला तर तुमचं प्रमोशन सुद्धा होणार आहे हे लक्षात ठेवा. प्रमोशन पॉलिसी नुसार जे की बँकेची प्रमोशन पॉलिसी त्याच्यानुसार हे लक्षात घ्या. त्यांनी सांगितलेले करियर पॅथ खूप चांगला आहे त्यामुळे सगळ्यांनी फॉर्म भरा, ओके. नंतर सॅलरी कशी आहे तर सॅलरी पण खूप चांगली आहे, जवळपास 85,920 रुपये पर मंथ आहे. याच्या सोबतच काय काय अलाउन्सेस आहे, स्पेशल अलाउन्सेस आहे, डिअरनेस अलाउन्सेस आहे, अदर अलाउन्सेस आहे. नंतर पुढे सांगितलं त्यांनी की या ठिकाणी पुढे सांगितलं लीज रेंट सुद्धा अवेलेबल आहे. नंतर LFC असेल, रिएम्बर्समेंट, मेडिकल, हॉस्पिटलायझेशन सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल. सगळ्या सॅलरी जे आहे जवळपास 85,000 याच्या सोबत 85,000 तर भेटणार, पण इन ऍडिशन या गोष्टी सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. जे लोक एलिजिबल आहेत त्यांनी या संधीचा फायदा घ्या, ग्रॅब करा ही ऑपॉर्च्युनिटी. क्लिअर आहे, चला. नंतर प्रोबेशनल पिरियड कसा असेल तर कोणत्याही ठिकाणी प्रोबेशनल पिरियड ऑफिसर लेवलला 2 वर्षाचा असतो विद्यार्थी मित्रांनो. किती? 2 वर्ष. सिलेक्शन झाल्यानंतर प्रोबेशनरी पिरियड जो आहे तो किती वर्षाचा आहे? 2 वर्षाचा. 2 वर्ष तुम्ही व्यवस्थित जॉब केला की तुमचं कन्फर्मेशन होतं हे लक्षात घ्या. नंतर आता जे जॉबला लागले समजा आणि त्यांना जॉबला लागल्यानंतर याच्यापेक्षा चांगली बेटर ऑपॉर्च्युनिटी आली तर त्यांनी जॉब सोडला तर बँकेला तुम्हाला काय पे करावं लागेल तर बँकेला तुम्हाला 2.5 लाख रुपये पे करावं लागेल जर याच्यापेक्षा चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटत असेल तर, ओके. आणि नसेल भेटत तर कशाला सोडेल कोणी जॉब, बरोबर आहे की नाही. तर हे लक्षात घ्या, जर तुम्हाला याच्यापेक्षा चांगली बेटर ऑपॉर्च्युनिटी भेटली आणि तुम्ही क्रेडिट ऑफिसरचा जॉब सोडला 2 वर्षाच्या आत, किती वर्षाच्या आत? 2 वर्षाच्या आत तुम्ही जर जॉब सोडला, सॉरी 3 वर्षाच्या आत, 3 वर्षाच्या आत जर तुम्ही जॉब सोडला तर तुम्हाला 2.5 लाख रुपये नुकसान भरपाई युनियन बँक ऑफ इंडियाला द्यावी लागेल. पण चांगला जॉब याच्यापेक्षा भेटला तर तुम्ही सोडणार, नाही भेटला तर तुम्ही हेच जॉब करणार, बरोबर आहे की नाही.
ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. सर्व्हिस कंडिशन जे आहे ते दिलेलं आहे बॉन्डच्या. नंतर प्रोबेशनरी पिरियड किती आहे, 2 वर्षाचा. प्रत्येक ठिकाणी असतो ऑफिसर लेवलला. क्लरिकलला 6 महिन्याचा असतो, या ठिकाणी 2 वर्षाचा आहे. ऑफिसर लेवल पीओ असेल तर 2 वर्षाचा असणार आहे. ओके, चला पुढे. नंतर फॉर्म भरण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात हे नेहमी सांगत असतो. ओके, तर या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन लागतं, डेट ऑफ बर्थ, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, आयडी प्रूफ. नंतर काय काय तुम्हाला अपलोड करायचंय फॉर्म भरत असताना, या ठिकाणी फोटोग्राफ 20 KB ते 50 KB, सिग्नेचर 10 KB ते 20 KB, लेफ्ट थंब इम्प्रेशन 20 KB ते 50 KB, हँड रिटन डिक्लेरेशन 50 KB ते 100 KB. कोणत्या याच्यावर जायचंय, unionbankofindia.co.in या वेबसाईटवर जायचंय आणि अप्लाय करायचंय. क्लिअर आहे. चला पुढे. नंतर पुढे काय दिलेलं आहे या ठिकाणी, आता सर्वात महत्वाची इन्फॉर्मेशन जी आहे, जे विद्यार्थी बँकिंगची तयारी करतायत त्यांच्यासाठी आपण नवीन मॉर्निंगची बॅच जी आहे ती 20 मे पासून स्टार्ट करतोय. सकाळी 7:30 ते 11:30 या वेळेमध्ये लेक्चर्स असतील. 3 दिवस डेमो लेक्चर असतील. 20 ते 22-23 पर्यंत डेमो लेक्चर अटेंड करा. तुम्हाला आवडल्यास नक्की कंटिन्यू करा. आता कालच जवळपास आपले एसबीआयचे चेअरमन आहे सीएम चेरापल्ली शेट्टी यांनी सांगितलं की या फायनान्शियल इयर मध्ये जवळपास 18,000 एम्प्लॉईची रिक्रुटमेंट केले जाणार आहे. याच्या सोबतच अनेक IBPS चं कॅलेंडर आहे, इतर एक्झाम सुद्धा आहे. त्यामुळे जे तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी तयारीची लेवल वाढवा आणि यावर्षी ज्या काही संधी येतील त्या संधीला ग्रॅब करण्याचा प्रयत्न करा. आणि नवीन बॅच जी आहे आपली ऑफलाईन बॅच गंगापूर रोड नाशिक या ठिकाणी 20 मे पासून स्टार्ट होते. जे जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट आहे त्यांनी यायचे. सगळ्या फॅसिलिटी या ठिकाणी उपलब्ध आहे. ओके, चला. नंतर जे विद्यार्थी नवीन आहे आपल्या युट्यूब चॅनलला त्यांनी आपलं युट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचंय आणि विद्यार्थ्यांना सुद्धा सजेस्ट करायचंय की या युट्यूब चॅनलला काय करायचंय, तुम्ही जॉईन करायचं विद्यार्थी मित्रांनो. नंतर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, जवळपास याच्यावर 9 ते 10,000 लोक जॉईन झालेले. याच्यावर आम्ही नेहमी अपडेट टाकत असतो बँक एक्झाम रिलेटेड. त्याकरता आमचं टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करून घ्यायचंय, साकार एज्युकेशन नाशिक. नंतर आमचं इंस्टाग्रामचं पेज आहे, याच्यावर जवळपास 4,000 फॉलोअर्स आहे. याच्यावर सुद्धा आम्ही इन्फोग्राफिकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बँकिंग एक्झाम बद्दल काय करत असतो, इन्फॉर्मेशन देत असतो. नंतर व्हॉट्सअप ग्रुप आहे, याच्यावर सुद्धा जवळपास 20-25 हजार विद्यार्थी जॉईन आहे. याच्यावर सुद्धा आम्ही काय करत असतो, विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन देत असतो विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर या झाल्या सगळ्या गोष्टी. ओके, तर थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा. धन्यवाद.